ही गुढी आहे आनंदाची, अभिमानाची, समृद्धीची, संपन्नतेची आणि आपल्या मराठमोळ्या सिद्धार्थ आणि तृप्तीची. गुढीपाडव्याचा आजचा हा आनंदाचा दिवस आणि आज माझ्या सोबत आहेत सिद्धार्थ जाधव आणि तृप्ती जाधव. खूप मनापासून शुभेच्छा गुढीपाडव्याच्या. थँक्यू तुला. आणि आज तू छान आम्हाला घरी बोलावलंस. घरीच आपण गुढीपाडवा आज साजरा केला तुमच्यासोबत, त्यामुळे IBN लोकमतकडून आधी धन्यवाद. नाही मला खूप बरं वाटते, कारण म्हणजे आयरनी काय आहे, आयरन नाही म्हणता येणार, पण तृप्ती नेटवर्क एटिंगमध्ये जॉबला होती आणि गेस्ट कोऑर्डिनेशन करायची, वेगवेगळ्या गेस्ट बोलवायची. आज त्याच चॅनलवरती ॲज अ गेस्ट आली, याचा मला आनंद आहे यार. तृप्तीसाठी स्पेशल आहे. नाही, मला तर खरंच म्हणजे आयुष्यातला एवढा पहिला जॉब आणि त्या चॅनलबरोबर मी करते, खरंच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. थँक्स IBN लोकमतला, थँक्स. नक्कीच आजचा गुढीपाडवा विशेष आहे सर्वार्थाने आणि नचबलिये 8वं पर्व. मराठमोळे सिद्धार्थ जाधव आणि तृप्ती जाधव 8व्या पर्वात धमाल करणार आहेत. ते सज्ज आहेत पूर्ण रॉकिंग अंदाजात, त्यामुळे प्रथम मनापासून शुभेच्छा. येस, थँक्यू. फायनली तू हो म्हणलास. हां, फायनली मी हो म्हटलो. अगं खूप म्हणजे याच्या अगोदरचा एक सीझन झाला होता नचबलियेचा, त्याच्यासाठी पण विचारणा झाली होती. सीझन 5 वाटतं मला. तेव्हा मी खूप गडबडीत होतो, खूप कामांच्या कमिटमेंट होत्या, त्यामुळे ते नाही झालं. आणि त्याच्यानंतर मग जेव्हा ह्या सीझनला विचारलं तेव्हा 2 अडथळे आले. एक तर मी एक हिंदी सिनेमा करत होतो, त्याचं शूटिंग काहीतरी अमेरिकेला होणार होतं 40 दिवस. आणि त्या डिरेक्टरने सांगितलं की आणि रोल चांगला होता, एक तर हिंदी सिनेमात एकदा चांगला रोल मिळणं, ते आपण मरमर करत असताना मी येतो. तर मी बोललो बाकी काही करणार नाही, मी जाईन. आणि मे जूनमध्ये असल्यामुळे नाटकाचे प्रयोगही जूनमध्ये कमी असतील, तेव्हा मी ते ॲडजस्ट करणार होतो. पण सडनली त्यांनी मी नजबाईने सांगितलं की मी नाही अवेलेबल, की सॉरी माझी कमिटमेंट आहे. मग नंतर कळलं की ते 500,000च्या नोटांमुळे ते थांबलं सिनेमा, आपण पुढे करू असं त्यांचं शेड्यूल पुढे गेलं. मग त्यांचा परत फोन आला, मी त्यांना सांगितलं मध्ये शेड्यूल पुढे गेलं आहे. पण मग आणखीन एक अडथळा होता की त्यांचं शूटिंग शनिवार रविवार अगोदर होणार होतं ह्याचं, कारण ज्या दिवशी शूटिंग त्याच दिवशी टेलिकास्ट, असं काहीतरी त्यांचा प्लॅन होता. तर ते एक मला जमणार नव्हतं, कारण आमच्या गेलावडचे प्रयोग हे शनिवार रविवारच होतात आणि नॉर्मली आपण शनिवार रविवारी प्रयोग नाही केले तर बॅकस्टेज आर्टिस्ट आणि बाकी सगळ्या गोष्टी आहेत, त्या लोकांना प्रयोग कधी मिळणार. म्हणजे नाटकाच्या प्रयोगासाठी सिद्धार्थनी नचबलीला थांबवून धरलं होतं, हे खूप महत्त्वाचं आहे. सिद्धार्थ कारण खूप कमी कलाकार नाटकाची कमिटमेंट आधी करतात, हे खूप कमी वेळात दिसतं. नाही म्हणजे आता कसं, आता आपण ह्या विषयावर नंतरच बोलू. म्हणजे तुला माहिती आहे की नाटक आता फक्त शुक्रवार शनिवार रविवार जास्तीत जास्त प्रयोग होतात, त्यातही मी शूटिंग केलं तर मग प्रयोग होणार नाहीत, मग बाकीचे कलाकार सगळ्याच गोष्टी होत्या. आणि ते म्हणणं त्यांना पटलं BBCला आणि स्टारवाल्यांना, मग ते स्क्रॅप झालं. म्हणजे आता नाहीच करता मी नचबलिये. तृप्तीला खूप वाईट वाटलं होतं, तृप्तीला खूप करायची इच्छा होती. आणि नंतर एक दिवशी त्यांचाच फोन आला की आता शूटिंग आमचं शनिवार रविवार नाही आहे, आमचं टेलिकास्टिंग शनिवार रविवार आहे. मग त्यांना विचारलं कधी शूट आहे, सोमवार मंगळवार आमचं शूट असू शकतं. बोलो व्हेरी गुड, करतो. आणि मग त्या सगळ्या गोष्टी मॅनेज झाल्या आणि सर्वात जास्त खुश तृप्ती झाली. पण मी नचबलिये प्रामाणिकपणे सांगू, या सगळ्या गोष्टी करत असताना मी एका व्यक्तीसाठी फक्त नचबलिये करतो, तो म्हणजे तृप्ती. कारण ह्या सगळ्या प्रवासात 17 वर्षाच्या प्रवासात तिने मला खूप सपोर्ट केला आहे. माझ्या इच्छा आकांक्षा स्वप्न खूप पूर्ण केली आहेत तिने, अजूनही करते. तर तिचं एक स्वप्न होतं की नचबलियेसुद्धा आपण करायला पाहिजे यार. ते येन पेन प्रकारे होत नव्हतं, पण आता ते मिळालं आहे. तर मग मी काही कमिटमेंट घेतली नाही आहे. मी एक फिल्म करत होतो जे औरंगाबादला शूट करणार होतो. मग त्यांनाही आम्ही सांगितलं की आपण एक काम करू, आपण मे जून नंतर करू शूट. तर मी नाटक आणि नचबलिये जास्तीत जास्त तृप्तीला वेळ देणं ही जी गोष्ट करतो. म्हणजे नचबलिये 8 जो आहे तो 8 खरा, तृप्तीला 7 असं आहे माझं. वा, सिद्धार्थनी पंच मारलेला आहे आणि तृप्ती आता तुझ्याकडे वळते. या सगळ्यात तुझी फार इच्छा होती आणि तुझं नृत्याशी आधीपासून नातं आहे असंही तू सांगितलंस. तर कशा पद्धतीने आता ही साथ आणखी रंगणार आहे, ही जोडी आता आणखी रंगणार आहे. आम्ही प्रोमो बघितला, अत्यंत धमाल आहे आणि टेन्शन मला वाटलं तुला आलंच नसेल बहुतेक. नाही टेन्शन आहे, कारण सिद्धूची एनर्जी मॅच करणं ना निलिमा, ही काही सोपी गोष्ट नाही आहे. कारण तू इतका धमाल नसतो आणि इतकी एनर्जी असते ना, सहकलाकारांना पण टेन्शन. हो. आणि मला असं होतं बापरे, ह्याच्याबरोबर म्हणजे मी पहिल्यांदाच असं स्टेजवर काहीतरी करतोय ना, ते एरवी जाणं येणं वगैरे असतं, त्यामुळे मला थोडंसं ते आहे, पण तोही मला सांभाळून घेते, त्यामुळे करायचं. आणि नचबलिये म्हणजे मला ते करायचंच होतं. मी सिद्धूची फिल्म कॅन्सल झाली ना, त्याला खूप दुःखाने, मला खूप आनंद झालेला. वा, मी म्हटलं चला बरं आहे. पण मला खरंच नचबलियेसारख्या नॅशनल प्लॅटफॉर्मवर आपल्याला काहीतरी करायला मिळत असेल तर वाय नॉट यार. मला वाटतं की डेफिनेटली आपण ते केलंच पाहिजे. आणि नृत्याशी तुझं नातं कसं आहे? मी ना भरतनाट्यम शिकले, जवळजवळ मी 5-6 परीक्षा दिल्यात, पण ना त्याला बरेच वर्ष झालेले, जवळजवळ एक आता 14-15 वर्ष झाले असते. पण एरवी मला ना डान्स खूप आवडतो. म्हणजे काही लग्नाचे कार्यक्रम असतील किंवा फॅमिली फंक्शन्स असेल तर मी ना खूप
नाचते, खूप धमाल करते. तर मला असं वाटलं ठीक आहे ना यार करू. आणि इकडे ना डिफरंट प्रकार जे आहेत नृत्याच्या, असा टिपिकल एकच नाही बॉलिवूड किंवा काय, ते सगळं शिकायला मिळते. त्यामुळे मी तर खूप खूप हॅप्पी आहे, मी खूप एन्जॉय करते. मग आमची आपली मराठमोळी लावणी पण करायचा हो विचार आहे ना? म्हणजे हो ना? आम्ही दोघं पण करू लावून पिंगा का पिंगा करूया का दोघं? असेल जोडीदाराची साथ तर क्या है बात, असं हे सगळं जुळून आलेलं आहे. पण गुढीपाडव्याला आज आपण जमलोय, 10 वर्ष तुमच्या लग्नाला झाली आहेत आणि या आपण म्हणतो मराठी हे नववर्ष आपण आज खऱ्या अर्थाने सुरू करतो. आणि अशा वेळी आमचे मराठमोळे लाडके सिद्धार्थ जाधव, तृप्ती जाधव एका मोठ्या या प्लॅटफॉर्मवर समोर येतात. खऱ्या अर्थाने ही मोठी आनंदाची गुढी तू आज उभारलेली आहे सिद्धार्थ, त्यामुळे हे स्पेशल फिलिंग कसं आहे? नक्कीच स्पेशल फिलिंग आहे का, कारण तो प्लॅटफॉर्म खूप वेगळा आहे आणि तिकडे मी खऱ्या अर्थाने मी मराठी इंडस्ट्रीला रिप्रेझेंट करतो असंच आहे. कारण तिकडे वेगवेगळ्या इंडस्ट्रीतली कपल्स आहेत जे रिलेशनशिपमध्ये आहेत, काहींची लग्न झाली आहेत आणि ते सगळे मस्त आहेत. काही तुझे मित्र पण आहेत. भारती सिंग आहे, हर्ष लिंबाचे हा आमचा कॉमेडी सर्कलचा रायटर होता. भारती आणि आम्ही एकत्र पार्टनर असताना. नंतर आपल्या अमन आणि प्रीतम प्यारे, जो RJ प्रीतम प्यारे, खूप चांगला माणूस आहे. त्यानंतर शोएब आहे, दीपिका आहे, त्यानंतर ती दिव्यांका आहे, किंवा तो मोनालिसा आणि तो विक्रांत आहे. खूप खूप वेगवेगळ्या इंडस्ट्रीतली लोकं आहेत आणि भेटत आहेत आणि खूप ॲप्रिसिएशन आहे. म्हणजे कॉम्पिटिशन आहे पण त्यात हे इसका असं नाही. ते खूप छान एकत्र भेटतो, आम्ही एकत्र बसतो, रिहर्सलला जातो. त्यामुळे मला वाटतं खूप चांगल्या प्लॅटफॉर्मवर मी एका अशा इंडस्ट्रीला रिप्रेझेंट करतो जी खूप रिलेशन बेस्ड इंडस्ट्री आणि तेच रिलेशन तिकडे दिसत असतं. म्हणजे मी सगळ्यांची छान वागतो, सगळे ॲप्रिशिएट करतात. आमचा पहिला एपिसोड झाला तो खूप चांगला झाला, लोकांनी खूप ॲप्रिशिएट केलं. तिन्ही जजेसने म्हणजे टेरेन्स, मोहित आणि सोनाक्षी ह्या तिघांनी खूप ॲप्रिशिएट केलं. माझ्यासाठी खूप वेगळा मोमेंट होता. खऱ्या अर्थाने खरंच एक वेगळी नवीन वर्षाची एक वेगळी गुढी उभारली मी. कारण ना ज्या सर्कमस्टन्सेसमध्ये आम्ही लग्न केलं होतं किंवा आम्ही दोघं एकमेकांना साथ देऊन आम्ही आमच्या संसाराला सुरुवात केली होती. पण नजबलियेच्या प्लॅटफॉर्मवर त्या दिवशी जेव्हा पहिला एपिसोड शूट झाला तेव्हा माझे आईवडील, माझे सासू सासरे हे एकत्र होते. हे चौघंजणं आम्हाला आशीर्वाद द्यायला एकत्र होते, नाचले, मजा केली. ह्याच्यासाठी ह्या वेगळ्या म्हणजे ह्या गोष्टीसाठी आम्हाला वेगळं काही नको आहे. हा आनंद जे स्वप्न आम्ही पाहत होतो, जे कदाचित एका नजबलीच्या एका प्लॅटफॉर्मने खूप वेगळ्या पद्धतीने पूर्ण केलं माझं. नक्कीच मागे वळून बघताना तृप्तीकडे मी वळते. काय वाटतं, कारण लव्ह मॅरेज आहे तुमचं अर्थात आणि खूप छान त्या प्रेमाची एक मोठी दास्तान आहे. आत्ता हे एकत्र येणं आणि एकत्र परफॉर्म करणं, काहीतरी आम्हाला फ्लॅशबॅकमध्ये थोडंसं डोकावायचं आहे. एखादी अशी आठवण जेव्हा सिद्धार्थ नेहमीच सगळ्यांसाठी यारो का यार आहे, सगळ्यांना तो एका हाकेत सिद्धार्थ समोर असतो, हेच त्याची अत्यंत मोठी त्याची ही सगळी आहे कहाणी. अशा वेळी कुठेतरी काहीतरी आम्हाला त्या तेव्हाच्या सिद्धार्थबद्दल काहीतरी एखादी आठवण सोनेरी आज शेअर करावीशी वाटते. आठवण म्हणजे ना मी एवढंच सांगेन की मी सिद्धूशी लग्न केलं ना, सिद्धू माझा खूप चांगला मित्र होता. असं काही काळ होता जेव्हा आम्ही बोलत नव्हतो किंवा काय होतं, तर तेव्हा मी त्याची ती कंपनी खूप मिस केलेली. मग मला असं नेहमी वाटायचं की यार की म्हणजे काहीतरी क्वालिटी असेलच ना त्याच्यात. आपण जेव्हा बोलत नसतो पर्टिक्युलर एकाच मित्राला आपण का मिस करतो. मग ते सगळं विचार करून की नाही, सिद्धूसारखा माणूस मला माझ्या आयुष्यात मिस करायचा नव्हता. म्हणून त्यांनी मला त्याच्यानंतरही विचारलेलं की तू माझ्याशी लग्न करशील का. मग तेव्हा मला असं वाटलेलं की बघ, मी ज्या फॅमिलीमध्ये बिलॉंग करते, मग मी अरेंज मॅरेज केलं असतं किंवा तर मी असं केलेलं यार त्या लाईफपेक्षा जेव्हा एक आपला एवढा जवळचा मित्र आहे त्याशी लग्न करून आपण आपली लाईफ काहीतरी एक वेगळ्या वळणावर जाऊ शकते. ऑफकोर्स काही प्रॉब्लेम्स होते, घरचे तयार नव्हते किंवा मी ज्या फॅमिली बॅकग्राऊंडमधून आहे तिकडे लव्ह मॅरेजेस होतच नाहीत किंवा म्हणजे मला असं वाटतं की खूप 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 म्हणजे माझं लग्न मला असं वाटतं की माझ्या फॅमिलीमध्ये हे फर्स्ट असेल किंवा मी ज्या साऊथ इंडियन फॅमिलीमध्ये बिलॉंग करते. त्यामुळे खूप प्रॉब्लेम्स होते, पण कुठेतरी सिद्धूवर खूप तो विश्वास होता की हा आयुष्यात काहीतरी करणार आणि हा आपल्याला आनंदात ठेवणार. निश्चित तो मला ठेवतोच आहे आनंदात, मला त्याच्याबद्दल काही कंप्लेंट नाही आहे की तो जसा प्रकारचा माणूस आहे. मी माझी लाईफ खूप एन्जॉय करते आणि तो म्हणाला तसा की आज आमचे दोघांची फॅमिली एकत्र आहे, एन्जॉय करतात. माझे आईबाबा आले आहेत नजबलियेच्या निमित्ताने, मुलांना सांभाळत आहेत. तर हे सगळं पाहून ना कुठेतरी असं ते मागचं असं वाटते की चला आपण जे काय आयुष्यात केलं ना ते खूप छान, आणि जे काय त्याची ती प्रोसेस चालली आहे ना ती मी खरंच खूप एन्जॉय करते. आणि टचवूड असंच असू दे, आमचं पूर्ण जे दोघांचं कुटुंब आहे ते एकत्र आणि छान. त्यामुळे मी सैराट बघून, सैराट सिनेमा खूप लेट पाहिला मी, कारण मी खूप गडबडीत होतो. आणि सैराट पाहिल्यानंतर ना तृप्तीला चांगलं आठवेल की मी ना ढसाढसा रडत होतो.
तो स्वतःला त्या मी खूप रिलेट केलं ते मग तो सिनेमा मी त्या दुसऱ्या दिवशी नागराजला फोनही केला त्याला ते खूप वेळ बोललो नागराजशी वेगळ्या पद्धतीने बोललो पण मी खूप लकी आहे ना की मला मला माझे आई वडील खूप नशिबाने चांगले मिळाले मला भाऊ बहीण खूप म्हणजे मी खूप लकी आहे की मला जे रिलेशन्स मिळाले ना जी नाती मिळाली ना ती एवढी चांगली मिळाली नशिबाने मला आई वडील मिळाले भाऊ बहीण मिळाला बायको अशी मिळाली जी खरंच नशिबाने मिळाली सासू सासरेही नशिबाने मिळाली कारण ना माझे सासू सासरे खूपच वेल एज्युकेटेड फॅमिलीमधले आहेत आणि त्यांनी मला सांगितलं होतं आमचं लग्न का होऊ शकत नाही मला सासऱ्यांनी पण लग्न केल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्यांनी आम्हाला स्वीकारलं आम्हाला बसवलं सांगितलं तुमची लाईफ आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने करा आणि ह्या प्रवासात ते आतासुद्धा सामील झालेत सैराट बघितल्यानंतर मला खूप वाईट वाटलं होतं की मी खूप मिस केलं म्हणजे कदाचित म्हणजे माझी आरची अशी नसावी किंवा मी नंतर दुसऱ्या दिवशी मी ट्विट पण केलं होतं की माझी आरची मी तिथं परिचय कारण मला ते बघून खूप म्हणजे ती माझीच लव्ह स्टोरी होती अशीच लव्ह स्टोरी होती पण त्याचा एंड माझ्या आयुष्यात तसा नाही झाला याचा मला खूप बरं वाटतं आणि त्याआधी म्हणजे माझी सासूरवाडीची मंडळी एवढी चांगली हुशार आणि एवढी शिकलेली लोक आहेत की त्यांनी उलट आम्हाला छान बसवलं समजावलं आणि लाईफ तुम्ही पुढे कशी न्याल हे सांगण्याचा प्रयत्न केला ते संघर्षाचे दिवस होते त्या काळात आणि तेव्हा हे सगळं ही प्रेमाची ही सगळी कहाणी उलगडत होती तेव्हाची काही आठवण तिची ऐकली आता तुझं काय होतं ते काय असं पाहिलंच तृप्तीत की बास आता हीच तृप्ती मला भेटली नाही का नाटकाच्या ऑडिशनला भेटली राम भरोसे नावाचं नाटक मी देवेंद्रांना असिस्ट करत होतो आणि तृप्ती आली तृप्तीला जर्नलिझम करायचं होतं ती सहज आली होती बरं तिची ओळख तिने अंधायुग केलं आहे तिने निर्मल पांडेवर अंधायुग केलं आहे द्रौपदी गांधारी केलंच ना गांधारी केलं आहे तिने आणि ती त्या नाटकाला ऑडिशनला आली आणि मला ती आवडली कारण मी सरांना असिस्ट करायचो तर ती अशी बेछूट काम करणारी असे ओढणी सांभाळा रुमाल हातात पकडायचं नव्हतं तिने आली 2 मिनटात तिने सांगितलं ती बोली सर ही मस्त आहे पण हीच म्हणाली की मी नाही करणार कारण माझं जर्नलिझम आणि मला जायचं बोल अरे एवढी चांगली मुलगी काम नाही करत आणि मग ती तशी आवडली होती दिसता क्षणी की मस्त आहे आणि मग तिला प्रपोज केलं होतं मग ती नाही लव्ह ॲट फर्स्ट साईट म्हणजे ही गोड मुलगी ही मस्त मुलगी असं असतं ना तिचं असं काही नव्हतं मग तिला प्रपोज केलं ती नाही म्हणाली मग मित्र झालो त्या सगळ्या प्रवासात माझ्यासाठी खूप लकी आहे तृप्ती माझ्या आयुष्यातलं लक फॅक्टर आहे तृप्ती कारण तृप्ती जेव्हा माझ्या आयुष्यात आली तेव्हा मी लोचा झालेले करत होतो लोचा झालेने एक वेगळी ओळख दिली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचं पहिल्यांदा शंकर घाणेकर पारितोषिक मिळालं होतं जे पुण्याला मिळालं होतं अमोल पालेकरांच्या हस्ते तेव्हा तृप्ती माझ्याबरोबर पुण्याला आली होती घरी सांगितलं होतं मैत्रिणीकडे जाते आम्ही एशियाडनी पुण्याला गेलो होतो माझ्या गळ्यात चैनही नव्हती तिच्या गळ्यातली चैन मला दिली स्टेजवर जाताना जरा बरा दिसावं म्हणून त्याच्यानंतर तृप्तीने मी बोलण्याचं झालो त्यानंतर तृप्ती परत आली माझ्या आयुष्यात जेव्हा मी लग्न केलं लग्नानंतर दे धक्का सुरू झाला आणि दे धक्कानंतर अख्खं आयुष्य चेंज झालं दे धक्कापासून ते आत्तापर्यंत मी कामच करतो मग तू टॉप गिअरच टाकलास तृप्ती बेसिकली ते इंजिन ऑइल आहे ना तृप्ती त्यामुळे माझं इंजिन कधीच उलट ते ॲव्हरेज वाढतच चालले कारण ती मुलगी मला एकच गोष्ट सांगायची जेव्हा भेटायची की तू आयुष्यात काहीतरी करशील तुझ्यासाठी या हिंदी रियालिटी शोची ही काही पहिली वेळ नाही आहे याआधीही तू हिंदीत गाजवलेलं आहेस आत्ता कॉमेडी सर्कसची तीच तुझी साथीदार भारती तुझ्यासोबत आहे नक्कीच जेव्हा मराठीच्या पल्ल्याड या मोठ्या प्लॅटफॉर्मवर सिद्धार्थ जातो तिथेही गाजवतो तेव्हा मराठी माणसाची कॉलर दाट होते नेहमीच तेव्हा आता हा जो मोठा प्लॅटफॉर्म आहे कुठेतरी त्या जुन्या आठवणी काही कॉमेडी सर्कसच्याही काही आठवणी किंवा तेव्हाच्या काही ते आता अरे नाही मी तुला खरं सांगतो हिंदी इंडस्ट्रीतनं मराठी कलाकारांना खूप चांगला रिस्पेक्ट आहे थिएटर ॲक्टर असतील कारण म्हणजे गोलमालपासून माझा अनुभव आहे की मी जेव्हा गोलमाल केलं होतं तेव्हाही तिथे अर्शद वारसी म्हणा किंवा शर्मन जोशी म्हणा मनोज जोशी ज्यांनी लोचा झालेले पाहिलं होतं त्या विकास कदममुळे मला तो सिनेमा मिळाला होता तर त्या लोकांनी ॲप्रिशिएट केलं की अच्छा बंद आहे कॉमेडी सर्कसच्या वेळेला जेव्हा गेलो होतो तेव्हा ती बाकीचे सगळ्या कसं आहे हिंदीत तुम्ही कलाकार हिंदी घेतले तरी बाकी सगळा सेटअप हा मराठीत असतो कॅमेरामॅनपासून बाकी सगळी लोक त्यामुळे त्यांना माहिती असतं की हाँ अरे ये अपना मराठी का अरे अच्छा आहे लोक डिस्कस ये हमारा मराठी का स्टार आहे ये अच्छा काम करताय त्यामुळे तिथे एक आपलेपणा असतोच आणि मुळात हे माझं मत नाही हे सगळेच मान्य करतील की जिथे मराठी कलाकार हिंदीत काम करतो ना तर त्याची एक वेगळी छाप पडतेच कारण त्याचं एक वेगळं इम्प्रेशन हिंदीमध्ये आहे आणि रिस्पेक्टफुल आहे जे मातब्बर लोक मराठीतली मातब्बर लोक हिंदीत काम करतात त्यांनाही ॲप्रिसिएशन मिळतं कारण ना माझं वैयक्तिक म्हणशील ना कॉमेडी सर्कसला तर बेछूटपणे काम करणं कॉन्फिडेंटली काम करणं आणि दबून का राहायचं काम करताना ते काम करताना तुम्ही बिनधास्तपणे केलं पाहिजे 100% 200% आणि हे सगळं थिएटर ॲक्टरकडे आहे आपल्याकडे थिएटर केल्यामुळे ना लोकांना ते बिनधास्तपणे काम करण्याचं दबून न राहणं आपलं काम नीट करणं याचं इम्प्रेशन खूप पडतं
आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मराठी इंडस्ट्री रिलेशन बेस्ड इंडस्ट्री आहे. इथे प्रॉब्लेम एकमेकांना सांभाळून घेणं, आणि हिंदी इंडस्ट्री त्या पद्धतीने बघायला गेलं तर खूप प्रॅक्टिकल लेवलची आहे टाईम टू टाईम. त्यामुळे आपली लोक जास्त ॲडजस्ट करणारे असतात की चलो प्रॉब्लेम आहे की आम करते, एक माणसांना जोडणारा आपला स्वभाव आहे. कारण आपली ती सवय आहे. नच बलियत या आधीही मराठी कलाकारांनी गाजवलेलं आहे. सचिनजी असतील, सचिन पिळगावकर, सुप्रियाजी, अमृता, हिमांशू विनरही ठरलेले आहेत. खूप मोठं स्टेज त्यांनी तिकडे गाजवलेलं आहे. त्यांच्याकडून काही टिप्स घेतल्यात का, काही मिळाल्या आहेत का? सचिनजींनी काही खांद्यावर हात ठेवून काही सांगितलं आहे का पुढे काही भेटायचा इरादा आहे? नाही, सचिनजी जर द्रोणाचार्य असतील ना तर मी एकलव्य आहे. आणि असे आमचे कितीतरी कलाकार आहेत जे एकलव्य आहेत, कारण त्यांना पाहून शिकता येतं. आणि अमृताला मी मात्र सांगितलं होतं, हां, अमृताला जेव्हा मला विचारलं होतं, फोन झाला की नाही? अमू डार्लिंग आहे का ती म्हणजे मला म्हणायची ती लेडी रणवीर सिंग आहे. वा, म्हणजे जी एनर्जी रणवीर सिंग मध्ये आहे ना, ती अमृता म्हणजे लेडी ती असं सिद्धार्थ म्हणतोय. नाही, त्यावेळेस आम्ही सिद्धार्थला काय म्हणायचं? नाही अरे पण ती म्हणजे मी एकदा तिच्यावर नाचलो होतो आणि मी दमलो होतो. म्हणजे काय तुझी एनर्जी. चला, आज सिद्धार्थने एक वेगळी कबुली दिली आहे. सिद्धार्थी दमू शकतो. अमृता डार्लिंग आहे ती, आणि ती माणूस म्हणून ना ती खूप गुड हार्ट पर्सन आहे. ती एवढी गोड आहे ना अमृता. त्यावेळी तिने मला सांगितलं की सिद्धा बिंदास कर, आणि तृप्ती करत असताना तर ती म्हणाली व्हेरी गुड, तुम्ही दोघं करा. सुप्रिया मॅम किंवा अमृता ह्यांच्याकडनं तर टिप्स घ्यायचेच आहे. आम्ही अजून भेटलो नाही आहे त्यांना, पण कुठे भेटल्यात ना की मी दोघांना पकडणार आहे, कोपऱ्यात घेऊन जाणार आहे. तुझ्या भरतनाट्यमच्या मैत्रिणी आता काय म्हणतायत? सगळे खुश आहे. अरे सगळे मला फेसबुकवर वा तृप्ती वा, म्हणजे सगळेच ॲप्रिशिएट करतात. आणि सगळ्यांना ना माझ्याबरोबर त्यांनाही असं वाटतं की यार आपली कोणतरी रिप्रेझेंट करते आहे. त्यामुळे सगळे खुश आहेत, सगळे धमाल करत आहेत, सगळे टिप्स देत आहेत. सगळ्यांच्या टिप्स घेते आहे मी, आणि मग जे काही करता येईल बेस्ट ते ऑल स्टेज द्यायचं. क्या बात आहे. त्यामुळे आणि पाठिंबा त्यात जोरदार आहे. आमच्या दोघांमध्ये एक माणूस खूप महत्त्वाचा आहे, ज्याचं नाव घेणं खूप गरजेचं आहे. तो म्हणजे ओमकार शिंदे, आमचा कोरिओग्राफर. परत एकदा नशीब कसं चांगलं असं सिद्धार्थ होतं बघ, की मला कोरिओग्राफर पण मराठी भेटला आहे. आणि ओमीने म्हणजे ओमकार शिंदेने खूप बऱ्याचशा गोष्टी मराठीत केल्या त्याला. आणि तो नजबले 5चा वाटतं विनर पण होता त्याची टीमचा. तो DIDमध्ये होता. तर तो पोरगा एवढा चांगला आहे ना, तो आमच्या दोघांच्या प्लस पॉईंटमधून एक काहीतरी छान गोष्ट काढून आम्हाला प्रेझेंट करतो. ही मुलाखत अशीच पूर्ण नाही होऊ शकत. तुझ्याच घरी आम्ही आलोय, गुढीपाडवा आहे, नचबलियेबद्दल बोलतोय. जाता जाता एखादी डान्स स्टेप व्हायलाच हवी. होणार ना, काय